कळंब तालुक्यात मांजरा नदीकाठी अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती, माणसं आणि जनावरे अडकल्याची प्रथम माहिती. राज्य आपत्ती व्यवस्थापनाची टीम कळंब तालुक्यात दाखल, बचावकार्य सुरू. भर उन्हाळ्यात कशी वाटली बातमी? सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करा. कळंब तालुक्यात पूर परिस्थितीत माणसं व जनावरे अडकल्याची सूचना मिळताच महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच एनडीआरएफ व एसडीआरएफ पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. डोक्यावर तळपणारा सूर्य, समोर मांजरा जलाशयाचा अथांग पाणीसाठा आणि पाण्यात जीव वाचवण्यासाठी सुरू असलेली धावपळ पाहून उपस्थित नागरिकांचा क्षणभर काळजाचा ठोका चुकला. मात्र हे प्रत्यक्ष संकट नसून आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचा एक सराव होता. केवळ आग किंवा अपघातच नव्हे तर अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीत नागरिकांचे प्राण वाचवणे हे मोठे आव्हान असते. अशावेळी घाबरून न जाता संयम व योग्य तंत्राचा वापर कसा करावा यासाठी विशेष प्रशिक्षण उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यावरून आलेल्या इंडियाच्या 5व्या बटालियनच्या विशेष पथकाने हे थरारक प्रात्यक्षिक सादर केले. या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे घरातील टाकाऊ वस्तूंचा वापर करून जीव वाचवण्याच्या पद्धती दाखवण्यात आल्या. रिकामे प्लास्टिक कॅन, ड्रम व बाटल्यांपासून तात्पुरते फ्लोटिंग डिव्हाइस तयार करणे, पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला दोरी व लाईफ जॅकेटच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढणे, तसेच पाण्यातून बाहेर काढल्यानंतर श्वसनक्रिया बंद झालेल्या व्यक्तीस तात्काळ सीपीआर देऊन प्राण कसे वाचवावेत याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आपत्तीच्या काळात संयम, शिस्त आणि योग्य तंत्र यांच्या सहाय्याने जीवितहानी टाळता येते याची जाणीव या रंगीत तालिमीतून करून देण्यात आली. काल खडकी येथे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बोटींच्या सहाय्याने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या प्रात्यक्षिकामुळे बचावकार्य प्रत्यक्ष कसे केले जाते याचा अनुभव नागरिकांना मिळाला. जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कळंब तालुक्यात जीवित, पशुधन व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. त्याच अनुभवातून धडा घेत प्रशासनाने येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्तीपूर्व सज्जतेसाठी व्यापक जनजागृती व प्रशिक्षण मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य, आपदा मित्र, ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकाच्या सहकार्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीसंदर्भात प्रशिक्षण व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. पूर, अतिवृष्टी, तलाव व नदी परिसरातील धोके, भूकंपानंतरची परिस्थिती, आग लागल्यास करावयाची कार्यवाही, अपघातग्रस्तांना प्रथमोपचार तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद कसा द्यावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना लाईफ जॅकेटच्या सहाय्याने बाहेर काढणे, दोरीच्या सहाय्याने सुरक्षित स्थलांतर करणे तसेच पशुधनाची सुटका कशी करावी याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. आज सकाळी 12 वाजता कळंब येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तालुक्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन सदस्य व आपदा मित्र यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. त्यानंतर दुपारी 2 वाजता खोंडला परिसरात नैसर्गिक आपत्ती नियोजनाबाबत जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थी, शिक्षक, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येक विभागाची जबाबदारी, आपत्कालीन परिस्थितीत समन्वय तसेच प्रारंभी परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवावे याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. पूर परिस्थिती, भूकंपानंतरची परिस्थिती, आग लागल्यास बचाव कार्यवाही व अपघातग्रस्तांना प्रथमोपचार देण्याचे मार्गदर्शन विशेष लक्षवेधी ठरले. या उपक्रमात इन्स्पेक्टर राहुल कुमार रघुवंशी यांच्यासह कदम सुरेश, बोराटे अर्जुन, इथापे महेश, मनोज कुंभार, ऑपरेटर सोमनाथ खामकर, भुरे महेश, पाटील दीपक, काटकर आदित्य, आवताडे गणेश, गायकवाड मिथुन, वाईंगडे रणजित, डगले केशव, पावशे विश्वजित, महिला कर्मचारी देविका मोरे, जुन्मोनी कुर्मी, चालक सुनील सईद, खेडकर संदीप, डोईफोडे रावसाहेब व वासेकर नामदेव यांनी मोलाचे कार्य बजावले. यावेळी स्थानिक प्रशासनातील सर्वच विभागाचे अधिकारी, तहसील कार्यालय, कर्मचारी, एसडीआरएफ टीम तसेच पोलीस प्रशासन, नगर परिषद कळंबचे कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणामुळे नागरिकांमध्ये आपत्तीच्या वेळी घाबरून न जाता योग्य निर्णय घेण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. प्रशासनाने सर्व नागरिकांनी अशा जनजागृती कार्यक्रमात सहभागी होऊन आपत्तीपूर्व तयारी करावी असे आवाहन केले. कळंब तालुक्यातील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही आपत्ती व्यवस्थापन टीम पुढील प्रात्यक्षिकांसाठी वाशी तालुक्याकडे रवाना होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. आपत्ती येण्यापूर्वीच सज्जता ठेवून नागरिकांचे प्राण व संपत्ती सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.
नागरिकांनी प्रशासनाच्या या पुढाकाराचे स्वागत केले असून भविष्यात अशा प्रशिक्षणांमुळे आपत्तीतील नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे. सरांनी 3 वेळा काय केलं, त्याला 3 वेळा कोणी कंट्यावरती मारलं. म्हणजे याला आपण काय केलं आणि याच्यामध्ये लक्ष देण्याची गोष्ट काही सांगायची नाही. जर आपल्याला हातात काय असेल, कडा असेल किंवा अंगठी वगैरे असेल किंवा घडी वगैरे असं काय काढून ठेवायचं. आणि ज्यावेळेस आपण स्वीकार देतात आपलं नाव सांगायचं, परिचय द्यायचा. माझ्यासमोर असे व्यक्ती पडलेले अननोन असेल तर आपल्या ओळखीचं नाव सांगायचं आणि त्याला काय विचार करता तुम्ही लवकर मदतीसाठी या. हे शिकायचं म्हणजे ॲम्ब्युलन्सला कॉल करणे हे अति महत्त्वाचं आहे. कारण आपण शिकायचं जर ऑक्सिजनची आपल्याला द्यायची गरज पडली तर आपल्याला हॉस्पिटलमध्येच मिळणार ऑक्सिजन. ऑक्सिजन कोण बरोबर घेऊन चालत नाही शिकायचं. ठीक आहे, त्यासाठी काय केलं तुम्ही ॲम्ब्युलन्स कॉल केला. नेक्स्ट काय करता आपल्याला CAG चेक करतात. सी म्हणजे काय सर्क्युलेशन सांगितलं कॅरोटिन पल्स आहे. सर ते राहू. आता सरांनी काय केलं, कॅरोटिन सांगितलं दोन्ही साईडला पल्स आहे. दोन्ही साईडला सरांनी केलं त्या साईडला. आता तुम्ही समोर बसलेले आहे, त्यांचा कोण दुश्मन असेल तर तुम्ही काय केला फोटो काढला. त्यांनी काय केलं गळ्याचा संपूर्ण असं करला तर तुमची व्यक्ती किंवा त्या परिवार काय म्हणणार त्याला की हेच माझ्या गावाचा काळा दाखवा. तर काय करायचं, ज्या साईडला मी आहे किंवा आपण त्या पेशंटचा बसलेला आहे साईडला त्या साईडला आपल्याला कॅरोटिन पल्स करायचं आहे. समजलं, आपल्या साईडला पेशंट समोर असेल तर आपल्या साईडला पल्स आहे ती चेक करायला आपल्याला. मी काय केलं कॅरोटिन पल्स चेक. नेक्स्ट काय आपल्याला सांगितलं मी एअरवे ओपन करायचं. एअरवेची काय करायचं, जर एखादी जीप पलटली झाली असेल किंवा तोंडात काय अडकले असेल, ॲक्सिडेंट झालं असेल, अडकलं असेल तर ते एअरवे ओपन करायचं. ऍक्टिव्हिटीची पद्धत अप्लाय करायची. डोक्याला आपल्याला काय पाठीमागे जरा दाबायचं आणि आपली जी म्हणजे कुणवट बनतो आपण काय इनवट वरती करायचं आपल्याला. त्यानंतर काय ते कोण ओपन जबडा ओपन झाल्यानंतर आपण दिसेल की काय अडकलं एअरवे ओपन केला. आणि नंतर काय करायचं आपलं ब्रिथिंग चेक करायचं. ब्रिथिंग म्हणजे काय केलेलं नंतर कसं हात त्याच्या छातीवरती ठेवायला आपल्याला छातीपासून थोडा वरती ठेवायचा. म्हणजे चेस्ट आपली अपडाऊन होती जर श्वास घेत असेल तर आपल्याला कळतं म्हणून छातीपासून काही सांगितलं 2 सेंटीमीटर हात वरती ठेवायचा आपल्याला. आणि कान काय गावाजवळ लावायचं अशा प्रकारे. आणि आपल्याला महसूस करायचं आपल्या गावावर. ठीक आहे, राहू दे. बघायचं हात जर असं वरती ठेवायचं, हात वरती जर होतो ना बस. चेस्ट काय करतं अपडाऊन होते काय बघायचं आपल्याला. हे काय केलं मेथड अप्लाय केली बस. त्यानंतर काय केलं मेथड 3 मेथड झाल्यानंतर आपण काय करायचं CPR द्यायला. CPR देण्यापूर्वी सर काय करतं आपल्याला हार्ट प्रोटेक्ट करायचा आहे. हार्ट प्रोटेक्ट करायचं काय मागे सांगितलं आपल्या दोन्ही साईडच्या रिप्स आहेत त्या सेंटरला हे करत द्यायचं. रिप्सच्या दोन्ही साईडला रिप्स हात आपण एखादा होतो सेंटर पॉईंट झाला त्या ठिकाणी त्याच्यापासून वरती आपल्याला काय करायचं 2 बोट ठेवायचं. 2 बोट ठेवली त्या 2 बोटाच्या वरती आपला जो मास्टर हँड असेल उजवा कोण हवा तो आपल्या त्या ठिकाणी ठेवायचा. तुमचा मास्टर हँड कुठला असेल तो ठेवा. तुम्ही जरा पेशंटच्या जवळ आहे सर पुढे इथून जवळ आहे. आता आपल्याला गुडघ्यावरती उभा राहायचं सर. गुडघ्यावरती उभा राहायचं. ठीक आहे, बसायचं नाही. आता दुसरा हात काय करायचं बोट त्याच्यामध्ये लॉक करायचं नाही. फक्त ते अशी हे करा बस. आणि हे काय करायचं आपल्याला होल्ड नाही करायचं, टाईट पाहिजे. आणि ही जी एकदा जर तुम्ही चेस्ट रोटेट केलं आपल्याला जे जागा कळाली तर ते काय सारखं चेंज करत नाही हात. कारण तुम्ही जर प्रेस करतील एकदा ठेवला असं नाही की एकदा तिथे एकदा नसवायचं नाही. एका ठिकाणी ठेवलं त्या ठिकाणी ठेवायचं आणि कंटिन्यू 30 वेळेला काय करायचं आपल्याला प्रेस करायचं. सर काउंट करायचं 30पर्यंत. मग तुम्हाला एक्सपिरियन्स येईल काय किती ताकद लागते. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. आता ही सरांनी प्रेस म्हणजे एकदम बरोबर केलेला. त्याच्यात इंडिकेटर तुम्ही सुद्धा लाईट काय झालं ग्रीन लाईट इंडिकेटर आहे म्हणजे काय आहे. जर 2 व्यक्ती असतील आपल्याकडे तर दुसरी व्यक्ती काय करेल त्याला आर्टिफिशियल व्हेंटिलेशन द्यायचं. आता सरांनी एकदम चांगली केलं पण काय याला स्पीड पाहिजे आपल्याला. मी कसं सांगितलं एका मिनिटामध्ये 100 ते 100 किलो प्रेस करायचं. जर असं स्लो केलं तर काय फायदा नाही. कारण याच्यात 4 ते 6 मिनिटं गोल्डन पिरियड असते. गोल्डन पिरियड म्हणतो आपण ज्या वेळेला बायोलॉजिकल डेथ आणि क्लिनिकल डेथ याच्यामध्ये 4 ते 6 मिनिटात जर एखाद्या व्यक्तीला हृदय आणि प्रेशर बंद झालं त्यानंतर ब्रेनचे सेल्स डेड व्हायसाठी 4 ते 6 मिनिटं फक्त वेळ असतो आपल्याला. जर हृदय आणि
आपलं लंग्स बंद झालं नंतर लगेच काय मेंदूची सेल्स बंद होत नाही. त्याला 5 ते 4 ते 6 मिनिटं वेळ असतो आणि त्याला आपण गोल्डन पिरियड म्हणतो. त्या गोल्डन पिरियडमध्येच आपल्याला CPR द्यायचं आहे. त्यासाठी सांगितलं की आपल्याला एका मिनिटात 100 ते 100 वेळा प्रेस करायचं आहे. प्रेस करायचं आणि 2-30 वेळाला दिल्यानंतर 2 आर्टिफिशियल काय करतात वेंटिलेशन द्यायचं. गोल्डन पिरियड आपल्याला त्याच्यामध्ये जर CPR प्रॉपरली दिला तर त्या व्यक्तीचे काय करू शकतो आपण प्राण वाचवू शकतो. समजलं सर? थँक्यू. महिला कोण सर? 2 येणार प्लीज. आणि ओके म्हणजे आपण मला म्हणायचं काय होती का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे त्यांना दुखलंच नाही म्हणजे याचा अर्थ ते बिलकुल त्यांची पहिले सर्दी त्यांनी काही चेक केला नेक्स्ट सांगितलं ॲम्ब्युलन्सला कॉल करायला आपल्याला ॲम्ब्युलन्स येणे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर काय तुम्ही CVC करा. CVC म्हणजे कॅबिनेट पल्स त्याची चेक ते नाही एअरवेज मध्ये काही जीप वगैरे प्लेट असेल तर थोडा काय अडकला असेल ते आपल्याला काय करायचं क्लिअर करण्यासाठी ते फार महत्त्वाचे म्हणजे एअरवेज नाही जेव्हा आर्टिफिशियल व्हेंटिलेशन जाईल श्वास त्या व्यक्तीच्या आपल्या ह्याच्यापर्यंत पोहोचला लंग्सपर्यंत पोहोचणार नाही. त्याचा काय फायदा होणार नाही. त्याने एअरवेज ओपन करणं फार महत्त्वाचं. म्हणजे एअरवेज आता एक दुसरी विधी आहे जॉब प्रश्न. मी सांगितल्याप्रमाणे डोक्याला विजा झाले, मांडाला विजा झाले किंवा स्पायनल काय प्रॉब्लेम असेल तर त्या जॉब विधीचा आपल्याला काय या ठिकाणी उपाय करायचा. मीटिंग सांगा मीटिंग कसं ब्रीथिंग चेक करण्यासाठी काय आपली चेस्ट श्वास घेतल्यानंतर काय होतं अपडाऊन होते ना ते बघायचं आपल्याला. हात चेस्ट पासून थोडासा आपण असं वरती ठेवायचा आहे म्हणजे चेस्ट अपडाऊन जर होत असेल तर आपल्याला कळेल. आणि कान लावायचं त्याच्या नाकाशी नाही. श्वास घेत असेल तर आपल्याला आवाज ब्रीथिंग करायचं आपल्या कानावर. जर श्वास सोडतो तेव्हा आपण काय तर गरमाट श्वास बाहेर येतो तेव्हा आपल्या कानावर समजेल तर श्वास चालू आहे का नाही. आपल्याला गरम लागतं काढायला ते लागत आहे ते बघायचं आणि हे हा कसा ठेवायचा आणि त्याच्या आपल्याला जर श्वास घेत असेल तर थंड होते ना ते बघायचं. हार्ट रोटेट करायचं सांगा. मग तरी पण काही चुकलाय नाही मग आपण त्यांची काही अपसेट आहे तर मग हार्टमध्ये युनिट्स असते ना आपली इथे जो खड्डा असतो किंवा त्याकडे असतो आणि त्याच्या वर असते हार्ट हे सेंटर हार्ट रोटेटचं नॉर्मल सांगितलं मी. समजलं नाही तर आपल्या दोन्ही साईडच्या रिप्स आपण असेल तर थोडं लास्ट वाली रिप्स तुम्हाला सेंटर पॉईंट हा सेंटर पॉईंट पासून 2 किलोवरती ठेवायचा आणि त्या ठिकाणी आपल्याला पाच लाय असेल तो ठेवायचा. आपल्याचा हात आपल्याला त्या ठिकाणी मुद्दाम ठेवायचा. गुडघ्यावरती कसा गुडघ्यावरती आणि गुडघे होते आणि हे आहे ना फक्त पूर्ण हाताच्या गुडघ्या भेटणार गुडघ्यावरती काय होतं आपल्या बॉडीचं वेट पूर्ण हातावर येतं आणि त्याला आपल्याला प्रेस करायला ताकद मदत मिळते. त्यासाठी आपल्याला काय करायचं गुडघ्यावरती मारायचं. हात सारखं उचलायचं नाही. हाताचा एकदा जॉईंट मुवमेंट होता कामा नये त्याच्यामध्ये ते वेळेस तुमचा हात रोटेट करायला लागणार प्रत्येक वेळेस. स्पीडने द्यायचं नाही. आपल्याला काय करायचं एका मिनिटामध्ये 100 ते 120 वेळा द्यायचं. त्यासाठी काय पटापट 30 वेळा प्रेस करायला आपल्याला स्पीडने करायचं. आणि आपल्याला कोपर काय जे आहे लॉक पाहिजे आपल्याला तो जरा सुद्धा त्यामध्ये काय फोल्डिंग थोडं जाऊन नाही पाहिजे. पहिली प्रेस केलं पण काय जेवढं प्रेस पाहिजे तेवढं झालं नाही कारण त्याचं ग्रीन लाईट इंडिकेट झालं नाही. ते 5 ते 6 सेंटीमीटर आढळून उठलं पाहिजे म्हणून तुला याला ताकद जास्त लागते. आपला बॉडी वेट त्या व्यक्तीच्या हातावरती जर आला आपल्या हातामध्ये तर ऑटोमॅटिकली प्रेस होते 5 ते 6 सेंटीमीटर. फक्त ऍक्शन करा पूर्ण. एकदा आर्टिफिशियल व्हेंटिलेशन द्यायचं आहे परत वरती यायचं आहे आणि परत दुसऱ्यांदा द्यायचं आपल्याला. 2 वेळाला काय करतात आपल्याला आर्टिफिशियल व्हेंटिलेशन देताना नाक दाबून धरायचं कारण श्वास आपण देणार नाही नाकामध्ये बाहेर येऊ. 2च वेळा हे बघा मी सांगते हे नाक दाबल्यानंतर नाक दाबले माझ्या ते भरला मी श्वास भरला कारण वातावरणामध्ये 21% ऑक्सिजन असतो मानव शरीराला काय 5%च मिळते. 5 मध्ये 16 जेवढा भरायचं होतं तर 16% आपण त्याला काय करायचं ऑक्सिजन पुढे केलं पाहिजे. पटपट झालं पाहिजे म्हणजे आपले 2 मिनिटामध्ये 5 एकदा दिला परत वरती यायचा श्वास घ्यायचा आणि परत एकदा द्यायचा.
तसेच SDRF ते PSI श्री शंकर उकांडे सर यांचं देखील स्वागत. यादव सर यांना विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. या ठिकाणी उपस्थित आपल्या गावच्या तलाठी मॅडम श्रीमती सुप्रिया ठाकर यांचं स्वागत. शेळके मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत यादव सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या गावातील पत्रकार बंधू सिकंदर पठाण यांचं स्वागत चंदन शिवे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. परत एकदा शाळेच्या वतीनं मी शब्दसुमनांनी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आपण शाळेमध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये काही गोष्टी शिकलेले आहोत. त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती या आपत्तीविषयी आपण माहिती घेतलेली आहे. यावर्षी आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि आपल्या गावाच्या शेजारी वाहत असलेली मांजरा नदी या नदीला खूप मोठा पूर आला आणि त्या पुरामध्ये